श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगदुद्धारा, अखिल निरंजना निर्विकारा, भक्त मानस चोकार चंद्रा, प्रेम बुधारा ओ सरसी। तरी तू असता कृपाळू आई, माय माझी विठाबाई, तरी आता ग्रंथ प्रवाही येऊन या बैसगे। मागील अध्यायी प्रेमे करून, वैभवी मेळविला राव विक्रम, भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लादला। उपरी मृगया करोनी, अवंतिका स्थाना जाऊनी, राजधर्मी कनकासनी सभामंडपी बैसला। सैनिक बैसोनी त्वरिता त्वरित, पाकशाळे गेला भूपनाथ, पकान्न सेवोनी अंतपुरात, पिंगला गृही संचरला। कनक मंचकी सुमन शेजी, राव बैसवी पिंगळा अर्जी, षोडशोपचारे करुणी पूजी, श्रद्धापूर्वक पिंगळा। परम प्रीती भावारूढ, राय दर्शविले चित्ती कोड, मग करी कवळूनी स्नेह पाडे, निकट घेत पिंगळा। ती तेव्हा मांकी बैसवून, परम प्रीतीने घेत चुंबन, वाचेने म्हणे तुझ समान, अन्यदारा नावडती। अगे पिंगळे माझे मन, भावी मम देहाचे ऐक्य रत्न, जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह, एकदेही मिरवती। की राजमौळी तेजे अगळा, द्वितीय शोभळी त्याची कळा, तेवी माते तो पिंगळा मम चित्तावरी धावे। अगे हे पिंगळे माझा भाव, पिंगळा भरतरी ऐक्य नाव, एकची देही मज वाढवी, भासे भास शुभानने। जैसी शर्करा आणि गोडी, नामे भिन्न परी ऐक्य पौडी, तेवी तो पिंगळा माझे पाठी, भासे भास शुभानने। जैसा उददी आणि लहरी, परी ऐक्यता सागरी, तेवी माते तू सुंदरी, भास भाससी शुभानने। ऐसे म्हणूनी परम प्रीती, पुन्हा चुंबन घेत नृपती, मग भोगोनी सकामरीती, संतुष्ट चित्ती मिरावला। मग विचार सुचला एक महन, आनंदे बैसती प्रीती करून, बैसल्या पिंगळा बोलुनी वचन, विडा त्रयोगुण दशी देतसे। म्हणे हे महाराज नृपवरा, मम देहीच प्राणप्रियेश्वरा, मम मानस चकोर चंद्रा, प्रेम बुधारा मिरवतसे। तरी तुम्हा आम्हा गाठी, गाठी गाठिल्या त्या परमेष्टी, गाठल्या परिचित्त देठी, ऐक्य भास भासतसे। जैसे लवण उदकी मिश्रित, भिन्न न दावी दृष्टीत, तन्याये एके चित्त, रावराणी शोभत। तरी ऐसे मित्रित अर्थ, उदया पावला असे ऐक्य चित्त, परी नेनोनी निर्दय परम कृतांत, जगा माझी मिरवितसे। चित्ती चित्तमय काया, हरण करीतसे राया, तरी नेनो आपण विषय चिंतेया, बुद्धी जरी संचरली। संचरता परी एक त्याते, माते दिसत उचितार्थ, तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटतसे। तरी हे से इच्छल्या प्रमाण, ईश्वर सत्य जरी आले घडून, मग परम बरवी दैववान, जगी असे मी एक। ऐसे बोलता शुभाननी, राव एकुणी बोले वाणी, नेनो सखे ईश्वर करणी, पुढील काही वदवेना। मज आधी तू कामिनी, मृत्यू पावो इच्छेसी मनी, परंतु नेनो नरदयपणी, मृत्यात मज मिरवतसे। तो कदा न जाणे वेदविधी, सदा वर्तसे विगड बुद्धी, नेनो मज मृत्यू तुझा आधी, आल्या काय करशील। ऐसे कोणी वंदे पिगळा, नेनो कैसे असे जी भला, रेखिली विधाने सकळ कळा, कळत नाही महाराजा। परी ऐशा घडल्या गोष्टी, मी राहणार नाही मयी पाठी, देह दावूनी हव्य वाटी, गमन करील तुम्हासह। राव एकुणी बोले वचन, पुरे आता तुझे बोलणे, प्राणाहुनी प्रिय कोण, घात याचा करवेना। तरी हे बोल उगलेची फोल, माझी आतोषाचे करसी मोल, परी समय येता तो पाऊल, मागेच धाव घेणार। तरी अनुभव माझी चित्ता, सहज आहे मजला पाहता, अगे राज्यसनी विपुल वार्ता, सेवक श्रवण माझे करविती। करविती परी कैशारिती, समरंगणीचा भाव दाविती, शत्रु आणली प्राणाहुती, वेचू ऐसे म्हणताती। तरी समय पडता दृष्टी, जीवित्व रक्षती बारा वाटी, मग कोण कोठेल मोहपोटी, जीवित्वाचा वरती गे। तरी हे तैसे तुझे बोलणे, दावीत माते चांगुलपण,
परी समस पडता अर्थ भिन्न दुराचही आहे गे. की बहुरूपियाचे खेळी मेळी होणी बैसती महाबळी. परी ते शूरपणाची नव्वाळी समरभूमी चालेना. की श्वानपुच्छासी कैशी उग्रता परी हातेची पडे बळी देखता. जैसी पालीची दृष्टी देखता वृश्चिक नांगी उतरितसे. तन्या येतव बोलणे माते दिसते सहज स्थितीने. ऐसे बोलता भर्तरी नंदने पिंगळावधे स्वामीसी. म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाचा वागोद्धारा. कंठी बांधिला आहे नरा काया वाचा मानसी. तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण. ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मदिका कळेना. परी माझे भावने ऐसी येत आहे स्वतचित्तात. विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की. जरी म्हणाल कैशावरून जरी काया वाचा चित्त मन. तुम्हा लागी केले अर्पण साक्ष असे ईश्वर तो. ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणते सकल जागती. तरी वैधव्य शब्द जगमुखात साथे लिप्त होणार नाही की. असो बीज पेरिले तैसे फळ द्रुम कोमादी सकळ. तेवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची. ऐसे बोलून निवांतपणे स्तब्ध राहिली कामिनी. परी रायाचे अंतकरणी शब्द सदृढ मिरवले परी ठेविले मनात. चमत्कार पाहू कोणे दिवसात. असो हे जल्प बहु दिनात सरिते झाले प्रीतीने. सहज कोणे एके दिवशी राव जातसे पारदेसी. मृगया खेळता विपिनासी आठो झाला कांतीचा. की आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न. तया माझी मृत्यू बोलून निश्चविले कांतेने झाली आगत प्राण. तुम्हा सवे करीन गमन तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय. ऐसी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन. तो अकस्मात देखिला नयने मृग एक नेटका. राव देखता तया पाटी लागुनी शीघ्र मही घाटी. शीनची त्या जीवी बहु मेळ थाटी. मृग जिवंत दरियेला परी हस्ते करून. तयाचे ग्रीव छेदून मुकुटासह काढुनी भूषणे रुधिरे वस्त्रे भिजवोनी या सेवका हाती. देत झाला शीघ्र नृपती. अन्य भूषण उभवणी कांती सुखासनी बैसला. उत्तम छाया पाहून तया खाली नृप जाऊन. उत्तम चिर कनकवर्ण मृदुगलीचा आथरला. तयावरी बैसुनी नृपती मंडळी दुरावुनी बैसे कांती. परी रुधिर वस्त्र जया हाती तया लागी पाचारी. म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन सेवका पिंगळेचे गाठी स्थान. वस्त्रे तिथे गोचर करून राव निमाला म्हणावे. निमाला परी कैसी रीती जरी पिंगळा बोलेल उक्ती. तरी व्याघ्र संघाने जीवित्वा आहुती घेऊन या पळाला. ऐसे वधूनी राय भृत्या ते गुप्त पाठविले अवंतिके ते. राजसंतना जाऊनी भृत्ये पिंगळे ते विलोकिले. मवळी चिरासह सकळ रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ. पुढे ठेवून करकमळ जोडून या बोलतसे. म्हणे जी महाराजा मही स्वामिनी मृगया करीत राव काननी. औचित व्याघ्र जाळीतुनी उठला राया न कळता. मागाहुनी साधुनी उड्डाण राव धरिला ग्रीवे कारण. धरिताची हरुनी प्राण रुधिर पिऊन पळाला. आता त्याचे करुनी दहन चमू येईल सकळ परतोन. ऐसे मिंगलेने एकूण हृदयपिटी आक्रोशे. हृदय पिटुनी महिवरती भावे आपटी निष्ठुर गती. अहा म्हणूनी केशा हाती धरुनी आलुचितसे. शब्द करुनी अट्टहास अंबरडा मारुनी उदास. पुन्हा महिते मस्तकास वारंवार आफळीतसे. मृतिका घेऊनी टाकी मुखात म्हणे हा हा जी प्राणनाथ. माते कैसे टाकुनी गेलात परतत्र देश भुवनासी. अहा महाराजा प्राणेश्वरा रूपी कपिला कैसा दोरा. अहा तो प्रीतीचा मोह जरा आजी कैसा आटला जी. अहो मम प्राणनाथा मजवीन तुम्हा क्षण गमत नव्हता. प्रीती सोडून कैसे आता परत्र देशा गमले ती. ऐसे म्हणून आरंभळत तो अंतपुरी समजली मात. श्रिया राजाच्या 12 शत आरंभहत पातल्या.
एक हृदय पिटती आपले हस्ती, एक धावती मही पडती, एक एकताची झाली वरती मही लागी मूर्छित, एक हंबरडा फोडूनी ऊर्ध्व म्हणती आमचा गेला निध, आता माहिते श्रीवृंद दीनवन झाली की, ऐसे म्हणून आरंभळती एकमेकीच्या गळा पडती, हृदय पिटून आपटिती मही लागी मस्तक ते, ऐसा सकळ अंतपुरात कल्लोळ झाला अद्भुत, परी पिंगळा दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे, म्हणे महाराजा निढळवानी मज कैसे गेले तजी सोडोनी, मोहाचा सकळ तरणी लोकोनिया महाराजा, बाळाहुनी मोह अत्यंत मज विषयी पाळीत होतात, तो मोह दोडोनी निष्ठुरवंत सोडूनी कैसे गेलात, अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी, परी मम स्मरण होता मनी या धावनी सदनात, ऐसे म्हणून धरणीवर शरीर पिंगळा टाकी वारंवार, आजी सकळ सोडून राज्यभार कैसा गेलासी महाराजा, पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेविसी राज्यासन, मोह आजी सकळ सांडून कैसा गेलासी महाराजा, अहा पिंगळा अंड जखानी कोठे गेलेसी मम पक्षिनी, दाही दिशा ओस करुनी अजर राणी चरावया, मम पाहसासी हरणी परत्र तृण गोड पाहुणी, तिकडेच गुंतली लोभे करुनी माझा लोभ सोडनिया, अहा मज आंधळ्याची काठी हिसकावुनी नेली निर्दयी पोरटी, की सुधिताची अन्नवाई जिंतून गेले भनंगे, अहा राया मज वाचून तू ते गमत नव्हते एक क्षण, आज निष्ठुरी मन करून कैसा गेलासी महाराजा, अहा राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत, तो मम आधी नृपनाथ बक्षिला नाही कधी की, माते बैसवूनी निजंकास मुखी ओपित होता ग्रास, ऐसी परी सोडूनी प्रीतीस परत्र कैसे गेलास, ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून, मग ते सेवकात पाचारून शय्या सहित करवितसे, राया मौळीचा चिरमुकुट परिधाने कबरी अलोट, स्फुरण वाटोनी मग बळवट उत्तम चिरी कवळीला, स्वामीचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वान, स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ, मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान नाटिकेत, अग्निकुंडी विधाने करुनी त्यात सवळ अग्नी चेतविला, अग्नी लाविता विधान शक्ती दाहुनी वर्तला अंगार नीती, धगधगोनी पुंडाप्रती पावक शक्ती दावितसे, ऐसी या प्रकरणी पेटविला वन्नी होता पातली सौदामिनी, अग्निकुंडी शिळा स्थापोनी निरोप मागे सर्वाते, सकळा जय देऊनी आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून, तुझा देह तुझ अर्पण शीघ्र काळी हो का, ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडिती झाले स्वशरीराते, परी त्या पावकी होता स्थित गुंडाळूनी गेली सर्वस्वी, मग ते याचक पारजन धन्य म्हणती ते कारण, स्वहित केले पिंगलेने स्वामी सवे गमोनिया, अहा पिंगळा ऐसे म्हणती पवित्र जया सत्यवती, उदार कर्ण स्वकुळा प्रती परकुळा ते तारिल, बढतरी परी करिता परलोक विव्वळ चित्ती करती शोक, म्हणती आम्हा प्रजेचे दोंदिक ईश्वरे कैसे नेले हो, ऐसे म्हणून आक्रदती बढतरी म्हणून आठविती, असो पावकी दावूनी सती लोक निघाले माघारी, आपुलाल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवून, अहा भडतरी ऐसे म्हणून स्वच्छोश्वास सांडिती, आणि राजसदनी स्त्रियाचा मेळा शोक करीत ती तुंबळ, तो एरीकडे विपिणी नृपळ मृगया करून येतसे, तो असतासी गेला चंडामणी रात्र दाटली परम विपिनी, म्हणून राजा उठोनी नगराप्रती चालिला, पावक तेजी दैदिप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त करून, जाता भृत्य पाठविला वश्री देऊन आठवतयाचा पै झाला, राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवूनी, त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळती, आठव होताची म्हणे चित्तात अबद्धी पुणे स्त्रियाची जात, नेनो गृही कैसी मात घडून आली असेल की,
म्याही केले मूढपण, शोध केला नाही आणि का पाठवून, सकळ भ्रांतीत चित्त गुण, पाठी लागली मृगाच्या. परी माते दिसते अहित, मूर्खपणा घेतला सोपदरात, ऐसी चिंता करीत अवंतिके पातला. परी यात श्रोते कल्पना घेती, पिंगळा दाहिली पावक शक्ती, तेव्हा विक्रम नृपती शोधा कैसा अंतरला. आणि जो भृत आला वश्री घेऊन, तेने कैसे पाहिले निर्वाण, तरी तो पिंगळते वश्र देऊन, आला होता अरण्यात. परी रायाची न पडोनी गाठी, अटक शोधिता मही पाटी, मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला. आणि त्या समयी विक्रम नृपवरे, सेविले होते मातुल घर, मितुळेसी जाऊनी समाचार, सत्यवर्माचा घेतसे. मग सुमती प्रधान चमू सहित, शुभ विक्रम रायाधी प्रतापवंत, सकळ मंडळी ही ज्ञान भरित, रायासवे गेले ती. गृहीती तुके श्रीमंडळ, ग्राम जनादी रक्षपाळ, सकळ बुद्धी केवळ जाते शक्ती नातुडली. ऐसा समयाला घडून, तो त्यातही घडले अपार विघ्न, पिंगला बुद्धिपणे रत्न ते देहांत पावली. असो पाहिली मार्ग वाट, राव भर्तरी चमो नेट, येऊनी अवंतिके निकट, ग्रामदारी संसारला. तवते उठोनी द्वारपाळ, राया समोर झाले सकळ, आश्चर्य मानोनी होता वेळ, रायाप्रती वदता ती. म्हणती परी कैसी रीती, नम्रोत्तरे मंजुळ करीती, मुजरे करुणी निवेदिती पिंगळेचा वृत्तांत. म्हणती महाराजा दीनमणी, नृत्य एका आला वनातुनी, तो दुच्छिन्न वधोनी वाणी, ग्राम बुडविला शोकात. परी त्या शोकची ऊर्ध्वनळी, सती पडली सुमती बाही, नरस्वामिनी पिंगळा दौडेली, परत्रदेशी गेलीसे. तरी तिचे करुणी बोळवण, आताची गृही आले सकल जन, स्मशान वाटिका झाली भस्म, एक प्रहर लोटला. ऐसे राव एकता वचन, परम घाबरले अंतकरण, मग सुखासनातून उडी टाकून, स्मशान वाटिका पातला. पातला परी अक्रदंत, अट्टहासे शब्द करीत, अति लगबगे धावत, स्मशान वाटिके जवळी पै. पातला परी चमू मार्गी, करीत जासे अति लाग, सकळ कुळवृद्ध योग, राया लागी कवळीती. राव जाता स्मशान महिसी, पाहात पिंगलेचे चितेसी, राव विरागी होनी मानसी, उडी म्हणतसे. परी ते चमू मेळीचे गृहस्थ थोर, रायासी कवळोनी धरिते समग्र, स्मशान कुंडीचा वैश्वानर, वेष्टुनिया बैसले. परी रावते उद्देशी, प्राणघात इच्छी मानसी, परी वेष्टन पडता शरीरासी, उपाय काही चालेना. मग बैसल्या ठाई आरंबळत, मही मस्तकाते आपटीत, हृदय पिटोनी शोक करीत, मूर्छने लागी पावतसे. मूर्छा गेली या पुन्हा उठत, अग्नी आहुती द्यावया पाहात, परी अपार जनाचे वेष्टन बहुत, बळ काही चालेना. ऊर्ध्व करुणी आपुला माथा, घडी घडी पाहे पिंगला चिता, अहा म्हणूनी बाळत तोता, मही लागी आफळी तसे. आफळोनी आठवी पिंगळेचे गुण, मने कैसी ओ गेली समज सोडून, माते मृत्युमयी ठेवून, परत्र कैसी झालीस. हे पिंगळे तुझे मन, गमत नव्हते मज वाचून, आता कैसी निष्ठुर होऊन, परत्रदेशी गेलीस तू. हे पिंगळे तुझा मी पती, नव्हतो शत्रू होती या जगती, कैसे जल्पोनी कुडे मती, भस्म तू ते म्या केले. अहा मी पतित दृष्ट दुर्जन, मूढ मतीने घेतला प्राण, तरी मी तुझा शत्रुपूर्ण, पतीन मने पिंगळे. ऐसे म्हणोनी अंगधरणी, टाकी हा हा शब्द करोनी, हृदय पीठी दनानोनी, मही मस्तक आफळी तसे. अहा पिंगळे म्हणून, हाक मारी अट्टहासे करून, अहा पिंगळे एकदा तववदन, मज दृष्टी दाविका. अहा पिंगळे परत्र भुवनी, गेली समाते तू सोडूनी, हृदय पीठी दनानुनी, मी मस्तक आफळी तसे. हे पिंगळे आसनी शयनी, मज बैसवीत होती संत करणी, आता माझा विसर धरुनी, कैसी राहसी परत्र. अहा पिंगळे तुझ वाचून, सर्वत्र माते दिशा शून्य, अहा पिंगळा माझा प्राण, कुडी टाकून गेलासी. अहा पिंगळे तुझ वाचून, सर्वत्र माते दिशा शून्य, शून्य मंदिरी निद्रशयन, कैसे येईल सांग पा.
अहा पिंगळी माझी अधिक, जाणत होती सतृषा भूक, आता निष्ठुर मन केले निक, कैसे सोडून तू. अहा पिंगळी माने शयनी, होती समृदू भाषणे करुणी, पाहता उर्वशी दिसे नयनी, संतोष माझा होतसे. ऐसे पाहुणी सुगंध द्रव्य मी, रुंजी घाली षटपद कामी, ऐसे सुख सरिता संगमी, सुख कोठे पाहू आता. या परी पिंगळी तवगुण, दयेचे भंडार मुक्त करून, की जगाचे करसी पालन, धर्मानुकुळे सर्वस्वी. ऐसी प्रज्ञेचे पौडपण, पिंगळे कोठे मी जाऊन, ऐसे म्हणून धडाडून धरणे अंग सोडितसे. या परी सर्व जाणूनी लोक, रायाचा पाहुणी शोक, गैवर येतसे अनेक, शोक शब्दे करुनिया. की तरु मलया गरा, गंधी मिरवतो समग्रा, तैसे रायाचा शोक पारा, शोके व्याकुळीत झाले. असो हा ग्रामात वृत्तांत सकळा, कळला तरी सुख वसा झाला, जैसा प्राण जाऊनी आला, शव शरीरा पुन्हा की. मग गावीचे ग्रामजन, स्मशानाजवळी आले धावून, परी रायाचा शोक पाहून, ते तैसेच होती पै. परी तो माईक सहज स्थिती, दुःख रहित शोकावरती, जैसी बहुरूपी खेळाप्रती, शत्रुत्व मिरवी अपार. की गुजर देशी चाल सदन, रुदन घेती माल देऊन, तैसे घरचे सर्वजण, येती प्रेत संस्कार करावया. तन्याय शोक करीत, राव पडला शोकार्णवात, न वर्णवे तो अकांत, अल्प येथे वर्णिला. असो ऐसी रुदन स्थिती, ज्याची त्याला माया चित्ती, परी ते लोक भवनी ते समजविती राया ते. तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी, बोध करिता अन्य जनासी, होनी गेले होणारासी, आश्चर्याचे कायसे. म्हणती महाराज भविष्योत्तर, होनी गेले ते होणार, तयाचा शोक करणे चतुर, योग्य आम्हा दिसेना. अशाश्वताचा शोक करणे, तरी काय शाश्वत आपले जीने, पिंगळा गेली आपणही जाणे, कदा काळी सुटेना. पहा आपले पूर्वज पार, मृत्यू पावले समग्र, एका मागे एक सर्वत्र, गेले न राहिले मेदनी. की आजा गेला ना तो उरला, ऐसा कोणी पाहिला, तरी अशाश्वताचा घट भरला, रीता होय क्षण मात्रे. तरी हे सकळ शाश्वतपण, पूर्ण मानिती ज्ञानवान, तरी तयाचा शोक करून, व्यर्थे जीवा कष्टविता. अहा पाहती जपी तपी, सिद्ध साधक नाना रूपी, कोर वाचले देह संकल्पी, मृत्यू होणे महाराजा. तरी जी जाई गडी, ती सुखाची समानाची पौडी, ईश्वर नामी ठेवणी गोडी, चित्त स्थिर असावे. ऐसे बोधिता सर्व ही जग, युक्ती प्रयुक्ती नाना बोध, परी रायाचे हृदय चांग, शोक काजळी उजळेना. मग ते ग्रामचे सकळ जण, थकीत झाले बोध करून, एका मार्गे एक उठण, आपल्या सदना सेविती. असो तीही लोटली रात्र, उदया आला गवस्ती, पिंगळा चितेची पाहुणे शांती, पावक झाला दृश्य. मग तो मानुनी दुसरा दिन, पुन्हा पातले आप्तजन, उत्तर क्रिया संपादून, हस्तिमिलन केले ते. ते बडतरी रावे पाहून, चित्ती विचार करिता पूर्ण, घेऊ देईना असते संचयन, स्पर्श कोणा न करवी. आपण बसूनी चिता रक्षित, कोणा लावू देईना हात. मग ते आप्तजन समस्त, पुन्हा गेले माघारे. परी तो राव तैसाची चिंतेत, बैसता झाला दिवस रात, अन्न पाणी त्यजूनी समस्त, पिंगळा पिंगळा म्हणतसे. मग हे निर्वाणीचे वर्तमान, मितुळेसी दूर सांगती जाऊन, राव विक्रम करिता श्रवण, निघता झाला तेथुनी. सत्य वर्मादी शुभ विक्रम, विक्रमादी सुमती प्रधान, परम शोकार्णव रचून, अवंतिके पातले. मग येताची स्मशान वाटी, पिंगळा अनुनी चित्तदृष्टी, परम शोके जाहला कष्टी, सुखसिंधूत समग्र. आठवी कन्येचे सर्व गुण, मने मम हातीचे गेले निधान, विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न, काळ तस्करे नेले की. अहा माऊली उभय कुळात, तारक झाली बहुसरितेत, पुन्हा दीपाची लावी वात, दृश्य कैसी झाली हो. अहा श्रीकटंकी अंतपुरी, मुख्य मिरवी न होती संज्ञा लहरी, जैसा हस्ती चमू भीतरी, चांगुलपण दावितसे. रूपवंत गुणवंत,
सर्व लक्षणी ज्ञानवंत, सूचक सदा सर्व काळ संगोपित, चित्त सकळाचे लक्षकी, ऐसे आठवणी नाना गुण, शोक करी अति दारुण, मग विक्रम नृपती पुढे होऊन, भरतरी लागे समजावी, नाना युक्ती नाना वचन, भरतरीचे बोधी मन, परी तो नायके पिसाटपण, पिंगळा वदतसे, परी राव बोध करिता उत्तम, सोडून गेला दीन दशम, मग विक्रमी उत्तर क्रिया करून, शुचिभूत झाले, या परी पुढ 13वे दिवशी, जाती भोजन दान मानसी, सर्व करोनी राज्य सनासी, घेऊन राव बैसला, भरतरी न सोडी स्मशान वाटिका, धरुणी बैसला चळनिका, जैसा वंदे धरुणी हे का, विष्णू बैसला स्मशानी, ऐसे परी अचलपण, मिरवता झाला मित्रनंदन, परी नित्य नित्य विक्रम होऊन, बोध त्या ते करीतसे, ऐसा बोध करिता नित्य, 12 वर्षी लोटली सत्य, पूर्ण तृण भक्षुनी जीवित, उदक आहारी राखिले, अहा देवा नाथ नाथा, कैसे केले त्वानंता, पिंगळा माझी सगुण कांता, तू ते कैसे आवडली, ऐसे मनोनी नामोच्चार, शोक करीतसे वारंवार, रात्रंदिवस चित्ती विसर, पिंगळीचा पडेना, कुश शरीर झाले तेने, कंठी उरलासे प्राण, मुखी आणुनी हरीचे नाम, शोके पिंगळा वदतसे, ऐसे लोटली 12 वर्ष, सुचिष्मते झाले शरीर, ते पाहुनी अति क्लेश, मित्रावरून द्रवलासे, पुत्र मोहाचे अपार भरते, लोटले चित्त सरिते, मग मित्रावरून तृष्टुनी मनात, त्रिजा निकटी पातला, तो प्राज्ञिक त्रिनंदन, मित्रावरून सी सन्मान देऊन, म्हणे महाराजा कामना कोण, धरून इथे आलासी, एरी म्हणे जी द्विजोत्तमा, ज्ञान लतिकेचा फलद्रुमा, जाणत सोनी पुससी आम्हा, अज्ञानत्व घेऊनी, तरी तो शिष्य जो भरतरी, त्याची कैसी झाली परी, ते हृदयानुनी हिता ते वरी, विलोकी का महाराजा, मग तो महाराज ज्ञानवान, हृदयी पाही विचारून, तो विपत्काळी शोके करून, भरतरीनाथ मिरवला, अति क्लेश तयाचे पाहून, परम द्रवला मोही करून, मग मित्रावरून ते बोले वचन, चिंता न करी महाराजा, तुम्ही जावे स्वस्थानासी, मी भरतरीचे आहे उद्देशी, स्वहित करीन चित्ता मानसी, पाळू नका महाराजा, माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ, तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमतो करीत तीर्थ, तेथे येईल महाराजा, तो परम आहे प्रज्ञावान, तयासी तेथे पाठवीन, तो नाना प्रयुक्ती करून, शुद्ध पंथा अनिल की, ऐसे बोलता मित्रावरूनेसी, संतोषे मिरावला तो चित्तासी, मग पुसोनी अनुसयात्मजासी, स्वस्थानासी पै गेला, यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर, अध्यात्म दीपिका मनोहर, मालू सांगे धुंडी कुमार, नरहरी कृपे करुनिया, दत्त सांगेल गोरक्षनाथा, गोरक्ष येऊनी विरह सरिता, शोषण करील तत्वता, घटोद्भवाचे कृपेने, स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, अष्टविंशतितम अध्यायी गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु, श्री नवनाथ भक्तिसार, अष्टविंशतितम अध्यायी समाप्त.